हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत आणि तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघण्याच्या आधी सबस्क्राईब करा, मगच व्हिडिओ पुढे स्टार्ट करूया. हरकत नाही आहे, गंमत करते. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला असेल नाही तर नसेल, पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की हा माझ्या सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या गृहिणींना हा जो व्हिडिओ आहे तो फारच उपयोगी ठरणार आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी सकाळचं एकच वातावरण असतं. ऑफिसला जायची घाई असते, सगळ्यांचा डबा करायचा असतो. जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला तुमचंही आवरायचं असतं, मुलांचंही आवरायचं असतं. आणि अशा गडबडीच्या वेळेस मग असं वाटतं ना की थोडी तयारी आधी केली असती ना तर फार बरं झालं असतं, थोडा आपला टाइम वाचला असता, थोडी आपली मेहनत वाचली असती. तर मी तुमच्यासोबत माझं वीकली प्लॅनिंग जे आहे ते कसं करते की जेणेकरून माझं सकाळच्या घाईमध्ये गोंधळ उडत नाही, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ जो आहे तो फार युजफुल आहे. तुम्हालाही या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या नक्कीच उपयोगी ठरतील. तर व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी जास्त बोलत नाही, आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया. आठवड्याच्या तयारीची सुरुवात होते ही आठवडाभर लागणाऱ्या भाजीपाल्यापासून. इथल्या भाजी मंडईमधून आम्ही शनिवारी किंवा रविवारीच लागेल तेवढा भाजीपाला, म्हणजे आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला जो आहे तो आणून घेत असतो. आणि सगळा भाजीपाला जो आहे तो मी धुवून घेते, कोरडा करते आणि मगच फ्रीजमध्ये भरते. बऱ्याचशा भाज्या असतात की त्या निवडून घ्यायच्या असतात, जसं पालेभाज्या जर झाल्या, मिरच्यांचे देठं वगैरे काढणे, तर तेही मी शक्यतो शनिवारी किंवा रविवारीच करून घेते, की जेणेकरून मग सोमवारपासून जे आहेत तर मला सकाळी डब्यासाठी वगैरे घाई होणार नाही आणि मला सगळं काही रेडी असेल. तर इथे सगळ्यात पहिले जे आहे ते मी पालक साफ करते आहे, म्हणजेच निवडून घेते आहे. आणि एका डब्यामध्ये मी कापड टाकलं आहे, कॉटनचं सुती कापड. त्याच्यावरती मी पालक जे आहे ते मी भरून ठेवणार आहेत. तर मी भाज्या वगैरे फ्रीजमध्ये कशा अरेंज करते हे मी फ्रीजच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा. तसेच जी कोथिंबीर आणलेली होती ती कोथिंबीर पण मी निवडून ठेवली डब्यामध्ये. त्याच्या खाली मी किचन टॉवेल ठेवला आहे, किचन नॅपकिन. ते युजेबल असतात, वॉश करून वापरता येतात, तर तो पण मी असा डब्यात पॅक करून ठेवला आहे. त्यानंतर आता मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्यांचेही देठं काढून घेणार आहे. हिरव्या मिरच्या पण ज्या होत्या त्या मी धुवून सुकवून घेतल्या आहे आणि मग नंतर त्यांची देठं काढून ठेवते, की म्हणजे जेणेकरून त्या जास्त दिवस फ्रेश राहतात, चांगल्या राहतात, खराब नाही होत. आणि मी इथे जे शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या कट करून डब्यात भरून ठेवते, कारण की फ्रीजमध्ये तशाच ठेवल्या ना तर त्यांना जागा पण खूप लागते. कधी कधी त्या मोडल्या जातात आणि मग त्यांचा फ्रेशनेस तेवढा पाहिजे तसा राहत नाही, सुकूनही जातात जर तशाच ठेवल्या तर. अशा प्रकारे जर आपण कट करून जर हवा बंद डब्यात जर ठेवल्या तर शेवग्याच्या शेंगा जास्त काळ फ्रेश राहतात. मला ना गवती चहा घातलेला चहा जो आहे ना तो खूप आवडतो. आणि इथे अहमदाबादमध्ये गवती चहा इझिली मिळतो, पण म्हणजे ॲक्च्युली गुरगावला नाही मिळायचा, फार कधीतरी मिळायचा, पण इथे छान मिळतो. मग मी दर आठवड्याला घेऊन येते आणि तो असा कट करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते, की तो चांगला आठवडाभर चांगला राहतो, असा फ्रेश राहतो, अगदी शेवटपर्यंत त्याचा वास असतो. आणि इथे मी जी भेंडी आहे ती पण मी धुवून पुसून घेतली आहे, कोरडी केली आहे. आणि ती भेंडी पण मी जी ती कापून ठेवते, कारण की मला ना भेंडी कापायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे जर मी अशी आधीच भेंडी कापून ठेवली ना तर अगदी 5च मिनिटात भाजी होते, म्हणजे सकाळी डब्याच्या वेळेस ना फार घाई गडबड होत नाही माझी. आणि अशा प्रकारे सगळ्या भाज्या निवडून वगैरे मी फ्रीजमध्ये अरेंज करते. आता सगळा भाजीपाला सॉर्ट केला आहे आणि निवडून फ्रीजमध्ये ठेवायला रेडी आहे. मी आमच्या जेवणामध्ये नेहमी कडधान्यांचा पण बराच वापर करत असे, जसं मूग, मटकी, काबुली चणा, काळे चणे असं सगळंच काही. तर मी इथे मूग आणि मटकी जे आहे ते मोड आणण्यासाठी ठेवले आहे. सर्वात प्रथम मी मूग आणि मटकी जे आहे ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर 5-6 तास जे ते भिजत ठेवले. त्यानंतर पाणी निथळून सुती कापडामध्ये बांधून ठेवले. आणि उन्हाळा असल्यामुळे अगदी 1-1.5 दिवसात त्यांना खूप छान असे मोड आले आहेत. आणि आता ही जी कडधान्य आहे ही मी अशी डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते. अगदी 5-6 दिवस तर अगदी छान फ्रेश राहतात. आणि मला कधी भाजी बनवायला किंवा नाश्त्यासाठी त्याचा मी वापर करते. त्यानंतर मी आठवड्यातून एकदा तरी आपल्याला स्वयंपाकात लागणारे जेवढे डबे असतात, म्हणजे जसं मिठाचा डब्बा, तेला तुपाचे डबे, तेलाची किटली झालं, चहा साखरेचे डबे, हे सगळं चेक करते. त्यातलं जर काही संपलं असेल तर तेही लगेचच भरून ठेवते. आता इथे जो आहे मसाल्याचा डबा मी साफ करून, मसाले पण बरेच संपले होते यातले, तर ते सगळे भरून ठेवले. खरं तर ही जी सगळी कामं आहे ना ही तर फारच क्षुल्लक आहेत, आपण हे तर इझिली टाकू शकतो. पण घाईच्या वेळेस जर असं काही जेव्हा संपतं ना तेव्हा उगाचच आपली धावपळ होते. त्यापेक्षा कधीही असं थोडंसं आधी बघून सगळे डबे जर भरून ठेवले ना तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो.
माझ्या घरामध्ये स्वयंपाक करताना खोबऱ्याचा उपयोग जो आहे तो बऱ्यापैकी होतो. कधी मसाल्याच्या भाजींसाठी लागतं, तर कधी पोहे किंवा उपमा जर बनवला तर त्याच्यावरतून पेरण्यासाठी लागतं. म्हणून मी मला 8-15 दिवस पुरेल एवढं जे खोबरं आहे ते किसून घेते आणि काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. मी इथे शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी जे आहे ते शेंगदाणे मध्यम आचेवरती भाजून घेते आहे आणि सालं काढून जे आहे ते शेंगदाण्याचा कूट करून काचेच्या बरणीत भरून तो फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे तो जास्त काळ टिकतो आणि भाजीला पटकन वापरताही येतो. माझ्याकडे ना जवळपास रोजच नाश्ता बनतो, तर मग घाईचा माझा वेळ वाचावा म्हणून मी इथे रवा जो आहे तो मध्यम आचेवरती खरपूस भाजून घेणार आहे आणि थंड झाला की डब्यात भरून ठेवणार आहे, की जेणेकरून उपमा करताना जो आहे तुम्हाला रवा वेगळा भाजावा नाही लागत. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे नाश्ता जो आहे तो रोजच बनतो, तर आप्पे, त्याच्यानंतर उत्तप्पम, धिरडे यासोबत लागणारी जी हिरवी चटणी आहे ती मी इथे बनवते. त्यासाठी मी इथे भरपूर सारा कोथिंबीर घेतला आहे, हिरवी मिरची, लसूण, थोड्याशा डाळ्या घेतल्या आहेत आणि थोडीशी भुजिया शेव घेतली आहे. आता मी याच्यामध्ये चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ आणि थोडंसं पाणी हे सगळं घालून मी हे मिक्सरला छान फिरवून घेते आणि मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये काढून हे फ्रीजमध्ये ठेवते. अगदी 8 दिवस ही चटणी खूप छान राहते. कधी कधी 8 दिवस पुरतही नाही, रियांश आधीच संपवून टाकतो, तर अशी ही चटणी पण मी आधीच बनवून ठेवते. एखाद वेळी जर भाजी खायची इच्छा नाही झाली ना, तर अशी तोंडी लावायला एखादी चटणी आपल्या घरामध्ये असायलाच हवी. त्यासाठी ना मी दर आठवड्याला अशी शेंगदाणा, तीळ आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेत असते. तर मी इथे घेतले आहे भाजलेले शेंगदाणे, थोडंसं लाल तिखट, मीठ, थोडेसे भाजलेले तीळ आणि खोबरं हे छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जाडसरच वाटायचं आहे, पल्स मोडमध्ये 1-2 वेळेस फिरवायचं आहे बस. आणि तुम्ही ही चटणी करून बघा, खूप अप्रतिम लागते. जर भाजी कधी नाही आवडली तर अशी चटणी पण खाता येते, किंवा जर तुम्ही एखादी फळभाजी वगैरे बनवणार असाल ना, तर त्या फळभाजीमध्ये शेंगदाण्याचा डायरेक्ट कूट न टाकता अशी चटणी टाकली तर त्याने पण छान चव येते. आणि आता मी इथे बनवते आहे सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे की ठेचा. ठेच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या, एकदम तिखटवाल्या मिरच्या असतात ना त्या घेतल्या आहे, शेंगदाणे आणि लसूण ते छान तेलावरती छान परतून घेते. ॲक्च्युली ना दीपक आहे विदर्भातले लोक फार तिखट खातात, तिकडे अगदी मिरच्यांची भाजी वगैरे पण असते. पण रियांश जेव्हापासून झाला तेव्हापासून मी भाजीमध्ये अगदी मोजकंच तिखट टाकते, जास्त तिखट नाही घालत. म्हणून मग दीपकसाठी असं मला तिखट मिरच्यांचा जो ठेचा आहे तो बनवून ठेवावा लागतो. आणि आता हा हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवेल. आता मी इथे पनीर बनवते आहे. पनीर बनवण्यासाठी मी इथे दुधामध्ये विनेगर टाकलं आहे. हे जवळपास 1.5 लिटर दूध होतं आणि विनेगर टाकताच लगेच दूध नासलं. असं वाटतं की फार इथे गरमी आहे म्हणूनच लगेचच दूध नासलं, नाही तर थोडा वेळ लागतो. आता हे जे दूध होतं ते मी दूध आणि पाणी जे इथे वेगळं करून घेतलं. हे जे पाणी आहे हे पण मी फेकत नाही, ते मी पोळ्यांना किंवा भातासाठी वापरते. हे जे नासलेलं दूध होतं हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. आणि माझ्याकडे पनीर मेकर आहे, तर मी त्याच्यामध्ये ठेवते. तुम्ही अगदी साध्या सुती कापडात बांधलं तरी चालेल, फक्त मेन आहे की ते व्यवस्थित बांधा आणि त्याच्यावरती वजन ठेवा. तर इथे मी पण याच्यावरती वजन ठेवते आहे आणि यातलं सगळं पाणी जे आहे ते गेलं पाहिजे. तर 2 तासातच हे पनीर जे आहे ते एकदम मस्त तयार होतं. माझ्या रियांशला पनीर खूप आवडतं आणि तुम्ही बघू शकता की हे पण खूप मस्त झालं आहे हे पनीर. तर तो लगेच आला रियांश माझ्याकडे आणि मम्मी मला आत्ताच पनीर पाहिजे असं चालू होतं, त्याचा फार त्रास देत होता. मग मी चुकून सगळंच पनीर कापून टाकलं. मग माझ्या लक्षात आलं की अरे हे सगळं तर नाही पाहिजे आपल्याला. मग त्याच्यापुरतं काढून ठेवलं आणि बाकीचं जे पनीर आहे ते अशा प्रकारे पाण्यात ठेवलं आहे मी काचेच्या भांड्यामध्ये, म्हणजे काचेच्या डब्यामध्ये. की असं पाण्यात ठेवलं ना आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तर पनीर अगदी 3-4 दिवस किंवा 4-5 दिवसही फ्रेश राहतं. त्यानंतर मी इथे दही बनवायला घेते. खरं तर दही जे आहे त्या आठवड्याच्या तयारीमध्ये नाही आहेत, अगदी दिवसाआड दही लागतं, पण मी शक्यतो शनिवार रविवार लावूनच ठेवते. तर मी इथे भांड्याला जे आहे ते व्यवस्थित दही लावून घेतलं. मी काचेचं घेतलं आहे, तुम्ही मातीचं घेऊ शकता किंवा स्टीलचं भांडं घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ना कोमट दूध घालायचं आहे, म्हणजे आपला बोट अगदी सहज जाऊ शकेल दुधामध्ये असा. आणि गरम ठिकाणी ठेवायचं म्हणून मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी अगदी छान असं दही जे आहे ते तयार झालं. सगळ्यात शेवटी जे मी करून घेते तर मी स्नॅक्स वगैरे काही रियांसाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी बनवून घेते. तर मी इथे मखाणे जे होते ते आधी थोडे थोडे करून भाजून घेतले. त्यानंतर त्याला तुपाची फोडणी दिली मी. त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, थोडासा चाट मसाला आणि असं मग मी रियांशसाठी आणि आमच्यासाठी पण स्नॅक्स बनवून ठेवत असते. मी रियांशला पूर्ण आठवड्यामध्ये ट्राय करते की त्याला घरी मी बिलकुल चिप्स, बिस्किट, चॉकलेट्स असं नाही देऊ, कारण की विकेंडला आपण सगळेच जणं बाहेर जातो, बाहेर काही ना काही खाणं होतंच. मग तेव्हा असं वाटतं की ॲटलिस्ट बाकी दिवसांमध्ये तरी हेल्दीच फूड घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे मग आधी ते आम्ही फॉलो केलं, आम्ही काहीच खात नाही जंक फूड. त्याच्यामुळे मग आता त्याला पण छान सवय लागली आहे.
तर असं अगदी 5च मिनिटामध्ये माझा हा असा हेल्दी स्नॅक्स तयार झाला आहे. हे तुम्ही बनवून बघा. मखाने आणि ड्रायफ्रूटचा चिवडा खूपच टेस्टी लागतो. यात आहेत मक्याचे दाणे. हे मक्याचे दाणे मला दीपकने काढून दिले होते कणीसमधून. ते व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आणि हे मी फ्रीजरला ठेवते. हे पण रियांशच्या मला फ्रूट ब्रेकमध्ये देता येतात. आम्हाला पण आवडतं याचं चाट खायला. आणि तसेच मी लाडू पण बनवून घेत असते दर आठवड्याला. हे गहू, सत्तू आणि ड्रायफ्रूटचे लाडू होते. आता मला नागलीचे लाडू बनवून बघायचे होते. ते बनवले की मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल. आता अजून एक काम राहिलंच होतं, ते म्हणजे माझ्या सगळ्यात आवडतीचं काम, ते म्हणजे लसूण सोलणे. मी आठवडाभर मला पुरेल इतका लसूण जो आहे तो सोलून ठेवत असते, कारण की वेळेवरती लसूण सोलायला मला फार कंटाळा येतो. मग असं टी व्ही बघता बघता, रियांशचा अभ्यास घेता घेता मी लसूण जे आहे ते निवडून ठेवते आणि मग फ्रीजमध्ये जे आहे ते डब्यात भरून ठेवते. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघितला ते, आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या टिप्स तुम्हाला युजफुल वाटल्या असतील आणि तुम्ही अजून काही वेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन करत असाल, तुमच्याही काही टिप्स असतील तर त्या पण माझ्यासोबत शेअर करा. मी नक्कीच ते फॉलो करायचा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाहेर खूप ऊन आहे, तर उन्हापासून स्वतःची काळजी घ्या. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.